नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल भटके कोकणीमध्ये। मी आहे प्रीती आणि मी आहे विल्फ्रेड आणि आज आम्ही घेऊन आलो आहोत अजून एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी। आम्हाला बरेच कमेंट्स असे मिळत होते की ज्यामध्ये सगळ्यांनी विचारलं होतं की मुंबईच्या जवळच्या ठिकाणं तुम्ही थोडं एक्सप्लोर करा आणि आम्हाला दाखवा। तर आज आम्ही आलो आहोत कर्जत जवळ शेळू या गावामध्ये आणि या रिसॉर्टचं नाव आहे मूनस्टोन हॅमॉक आणि हे पडतं शेळू स्टेशनवरून ॲटलिस्ट 6-7 किलोमीटरवरती आहे। आणि जर तुम्ही इथे यायचं असेल तर तुम्ही बाय रिक्षा पण येऊ शकता आणि ते 200 रुपीज त्याचं फेअर पडतं। म्हणजे जर तुम्हाला इथे ट्रेनने यायचं असेल तर कर्जत लोकल तुम्हाला पकडावी लागेल आणि कर्जत लोकलने शेळू स्टेशनला उतरून मग तिथून ऑटोज मिळतात। अप्रॉक्सिमेटली मला वाटतं ते 200 रुपये चार्ज करतात। आम्ही आमच्या कारने आलो आहोत तर मुंबईपासून हे अंतर 75 किलोमीटर होतं साधारण आणि आम्हाला 2.5 तास लागले इथे पोहोचण्यासाठी। आणि या जागेबद्दल जर सांगायचं झालं तर ही एक ग्लॅम्प साईट आहे। जसं आम्ही तुम्हाला आमच्या मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, आम्ही पवना लेक जवळ जाऊन आम्ही ग्लॅम्पिंग केलं होतं। तर आज आम्ही आलो आहोत कर्जतला आणि ही ग्लॅम्प साईटला लागूनच एक छान नदी वाहते आहे। आणि आम्ही खरं तर भर उन्हामध्ये उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आलो आहोत एप्रिल महिन्यामध्ये, पण तरीही इथे एवढी हिरवळ आहे ना, खूप मोठी मोठी झाडं आहेत आणि फारच छान साईट आहे। तर चला आपण एक्सप्लोर करूया। मी तर खूप एक्साइटेड आहे इलू। आता बघूया आमच्या पुढे ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला दिसेल की इथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, नदी आहे आणि ह्या मोसम मध्ये जर नदी एन्जॉय करायला भेटत असेल तर आणखीन काय पाहिजे। खरं तर आम्हाला असं डाऊट होतं की नदी आहे आणि इथे पाणी असेल का, पण आता बघूया आपण। मी पण थोडा कन्फ्यूज होतो, पण जेव्हा मी नॉर्मली चेक इन केलं आणि व्ह्यू बघितला तर मी पण सरप्राईज राहिलो। सो गाईज आता भेटूया पुढे आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा आणि एन्जॉय करा। आणि जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला। थँक्यू। मी इथे चेक इन केलं आहे आणि इथे कॅम्पिंग आणि ग्लॅम्पिंगचे भरपूर ऑप्शन्स आहेत। एक तर ग्राउंड टेंट आहे आणि नंतर ग्राउंड टेंट आहे विथ फॅन, म्हणजे फॅन अवेलेबल केला आहे त्यांनी। त्याच्यामध्ये फ्लोटिंग टेंट आहे, मग एक असा मोठा टेंट आहे ज्याच्यामध्ये AC पण आहे आणि ना A-फ्रेम ग्लास कॉटेजेस पण आहे। तर मी तुम्हाला दाखवणार, आम्ही एक ग्राउंड टेंट बुक केला आहे आणि आम्ही AC वाला टेंट बुक केला। तर चला, आणि ह्या सगळ्याची इथे राहण्याचं खाण्याचं त्यांचं पॅकेजमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे आणि त्याची कॉस्ट काय आहे हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे। तर हा व्हिडिओ प्लीज एंडपर्यंत बघा। इलू, हा व्ह्यू बघतोस ना तू? आता आपण ग्राउंड टेंट एरियाकडे चाललो आहोत आणि ही इथे समोरच नदी वाहते। एप्रिलच्या महिन्यात एवढं पाणी आहे या नदीला बघा। सगळ्यात आपण पहिलं बघूया आमचा ग्राउंड टेंट। नदी तर आपल्या पुढे बघायचीच आहे तर आपण ऍक्टिव्हिटी पण करणार आहोत। तर आपण पहिलं बघूया आपलं ग्राउंड टेंट कसं आहे आणि काय आहे। मूनस्टोन हॅमॉक म्हणून इथे ठिकठिकाणी आपल्याला हॅमॉक्स लावलेले दिसतात झाडांवर। तर हा आमचा आहे ग्राउंड टेंट। तर ह्याला थोडं ओपन करून बघूया हा कसा आहे, काय आहे। हा टेंट वॉटरप्रूफ आहे। तर मी जरा याची झिप ओपन करून बघतो की आतमध्ये काय काय प्रोव्हाइड केलं आहे। त्यांनी प्रॉपर बेडिंग दिलं आहे, एकदम प्रॉपर 2 लोकांचं बेडिंग दिलेलं आहे। आणि आता गरमी असल्यामुळे थोडं इथे गरम होऊ शकतं, त्यामुळे याला थोडा वेळ ओपनच ठेवलं तर चांगलं आहे आपल्यासाठी। तर हा आपला ग्राउंड टेंट आहे आणि हा जर पूर्ण जर बाजूचा परिसर बघितला तर एकदम एक रिव्हर साईडचा एकदम एक चांगलं लोकेशन तुम्हाला बघायला भेटेल।
आणि उन्हाळ्यामध्ये नदीमध्ये एवढं पाणी हे कुठे बघायला भेटत नाही. आणि जवळपास मुंबईच्या लोकेशनमध्ये जर अशी जागा मी बघून तर मी स्वतः शॉक होतो. आणि मी प्रीतीला पण बोललो की अरे नक्की पाणी असेल की नाही तिथे बुकिंग करताना. पण आता येऊन तर बघतो तर माझे एकदम डोळे उडेच राहिले. तर हा पूर्ण तुम्ही व्ह्यू बघा, एकदम खूप छान आणि एकदम सुंदर व्ह्यू आहे. आमचा दुसरा टेंट, AC टेंट. ह्याचं नाव काय त्यांनी सांगितलं, हां, हॉर्नबिल्स नेस्ट. बघा ना, इथे पूर्ण ना छान चिक्कूची झाडं लावलेली आहेत. ही पूर्ण चिक्कूची बाग आहे आणि त्यामध्ये यांनी हे टेंट्स अरेंज केलेले आहेत. त्यामुळे अजिबात ऊन नाही एवढ्या पोर्शनमध्ये. हा दुसरा टेंट आमचा टेंट आहे. ओपन कर ना टेंट. हो नक्की. तो चलो बघूया आपला टेंट कसा आहे तो. आता पहिला झीप आहे आतमध्ये. अरे वा, एक आणखीन कव्हर आहे. डबल आहे का? डबल आहे. ओके, इथे आणि साईड टेबल दिलाय आणि छोटा डबल बेड आहे. एसी आहे. ॲक्च्युली या सीझनमध्ये एसीची खरंच खूप गरज आहे. आणि फुल लेंथ मिरर पण दिलाय रे. आपल्याला रेडी व्हायचं असेल तर आहे, सोय आहे. फुल लेंथसाठी तर प्रॉपर सोय आहे. आणि ते छोटं टिपॉय पण दिलं, त्याच्यावरती मस्त पिण्याचं पाणी. हा ॲक्च्युअल ग्लॅम टेंट आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळ्या सोयी आहेत आणि आपल्याला एक टेंटचा फील सुद्धा येतो. इथे ह्यांनी साईड टेबल दिलंय. साईड टेबलवर थोडी बुक्स पण ठेवलेत. जर कोणाला बुक्स रीड करायची आवड असेल तर ते एन्जॉय करू शकतात. आणि या ग्लॅम टेंटमध्ये वॉशरूम देखील आहे. तर सगळ्या सोयी सुविधा आहेत एका टेंटमध्ये. आणि असं बघायला गेले तर वॉशरूम मी शॉक होतो बघून की एवढा क्लीन आणि एवढा हायजेनिक वॉशरूम आहे आतमध्ये. तुझं टेंटच्या आतमध्ये मी पहिल्यांदा बघतो मी पुढे टेंट कॅम्पिंग साइड मध्ये की वॉशरूम आपल्याला आतमध्ये अटॅच भेटतोय. तो एकदम एक्सपिरियन्स एकदम खूप छान आहे, एकदम मस्त आहे. इकडे आहे पुढे रिसेप्शन एरिया. तर चला जाऊया. आता संध्याकाळच्या नाश्त्याची वेळ झाली आहे आणि आम्ही डायनिंग एरियात आलो आहोत. नाश्त्यामध्ये व्हेज नूडल्स आहेत आणि व्हेज सँडविच आहे. त्यासोबत टी आणि कॉफी आहे. सँडविच जबरदस्त आहे. तो मित्रांनो, आता आम्ही आलोय कायाकिंग करायला आणि एक नंबर भन्नाट मजा येते. थोडंसं ऊन आहे, थोड्या वेळाने सनसेट होईल, पण पाणी आणि आमची कायाची बोट आहे एकदम मज्जाच मज्जा. थोडी बोट फिरवतो मी, थोडीशी एक साईडला गेली आहे.
इथे खूप छान वाटतंय. म्हणजे तिथे ना मागे म्युझिक चालू आहे तरी पण इथे आम्हाला असं फक्त वाहत्या पाण्याचा आवाज येतोय आणि पक्ष्यांचा, वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय. खरंच खूप जबरदस्त लोकेशन आहे. त्या नदीकाठची संध्याकाळची शांतता मंत्रमुग्ध करणारी होती. वाहत्या पाण्याचे मधुर स्वर ऐकत असताना मंद वाऱ्याची झुळूक भान हरपून जात होती. रात्रीची दिव्यांची सजावट फारच मनमोहक होती. जागोजागी लावलेले चमकणारे कंदील आणि त्यासोबत मग्न करणारे लाईव्ह म्युझिक यांनी तर एक जादुई वातावरण तयार झाले होते. चादर है जब से मिले हो हमको बदला हर एक मंजर है क्या मुझे प्यार है कैसा खुमार है क्या मुझे प्यार है कैसा खुमार है जेवणामध्ये इथे यांचा सेट मेन्यू आहे. तर आम्ही तर नॉनव्हेज पॅकेज सिलेक्ट केलं होतं. त्यामध्ये सॅलड आहे, स्वीटमध्ये शेवयांची खीर आहे, गरमागरम चपात्या आहेत, जिरा राईस आहे, जिरा राईस सोबत दाल तडका आहे आणि ज्यांनी व्हेज घेतला आहे ना व्हेज पॅकेज त्यांच्यासाठी 2 भाज्या आहेत. पनीर अंगारा आहे आणि मिक्स व्हेज आहे. आणि सोबत पापड आहे. आणि नॉनव्हेज मध्ये चिकन मसाला आहे. खूप भारी दिसतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळच्या नाश्त्याची वेळ झाली आहे. नाश्त्यामध्ये गरमागरम पोहे आहेत आणि त्याच्यासोबत सांबार. आहा हा, सांबारचा अरोमा खूप छान येतोय. सांबार आहे म्हटल्यावर इडली तर नक्कीच असणार. बरोबर, इडली आहे आणि चटणी आहे.
सोबत ब्रेड बटर जॅम पण आहे आणि जर भुर्जी किंवा ऑमलेट हवं असेल तर ते लाईव्ह बनवून देतात आणि मस्त गारगार कलिंगड आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं इथे ए फ्रेम ग्लास कॉटेजेस पण आहेत, ग्लॅम कॉटेजेस. तर आपण याची आतून टूर घेऊया आता. इथे एक डबल बेड आहे आणि छोटंसं साईड टेबल त्यांनी दिलं आहे. वॉशरूम सुद्धा आहे, छोटा आहे पण डिसेंट आहे, मस्त. आणि या ग्लॅम कॉटेजची एक खासियत आहे, आता तुम्हाला दाखवते. इथे ना छोटासा पोटमाळा सुद्धा आहे आणि त्या पोटमाळ्यावर देखील छोटूसा बेड आहे. म्हणजे जर इथे जर फॅमिली सोबत यायचं झालं, म्हणजे कपल असेल आणि 2 लहान मुलं असतील किंवा 4 माणसं किंवा 5 माणसं इझिली अकॉमोडेट होऊ शकतात. आणि ह्या पोटमाळ्यावरून सुद्धा बेडवरून इतका मस्त व्ह्यू आहे ना, समोर नदीचा व्ह्यू दिसतोय, खूप सुंदर. दाखवते हे फॅनवाली जे टेंट मी म्हणाली होती ना, तर टेंटमध्ये आतमध्ये बघा प्रॉपर सफिशियंट स्पेस आहे आणि बेड दिला आहे आणि फॅन आहे, टॉवर फॅन आहे बघा. आणि ग्राउंड टेंट्स आणि या टेंट्ससाठी कॉमन वॉशरूम्स आहेत अवेलेबल आणि खूप ते स्वच्छ आणि चांगल्या कंडिशनचे आहेत. जबरदस्त व्ह्यू आहे ना या टेंट्सचा आणि ग्लास हाऊसचा पण. आत्ता आमचं चेकआउट झालं आहे आणि ओव्हरऑल या जागेचा जर मी तुम्हाला रिव्ह्यू देईन तर लोकेशनसाठी मी देईन 10 on 10, कारण हे परफेक्ट लोकेशन आहे. बाजूला नदी आहे आणि उन्हाळ्यात देखील ही नदी वाहते. आणि एकच फक्त सजेशन आहे, जर उन्हाळ्यात तुम्हाला इथे यायचं असेल तर मी रेकमेंड करेन की AC टेंटच बुक करा. बाकी कॉस्टचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊ, प्लीज डिस्क्रिप्शन रेफर करा त्याच्यासाठी. फूडला आम्ही देऊ 8 on 10. बाकी आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर खूप छान होता. आणि तुम्हाला जर आमचा हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवा आम्ही कुठे आणखीन इम्प्रूव्ह करू शकतो आणि तुमचे सजेशन्स द्या. भेटूया आता आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीतच खरी मज्जा आहे. बाय.